गॉड गॅरी, आय एम सो हॅपी. किती मस्त झाली ना एंगेजमेंट. थँक्यू सो मच. कम्प्लिटली माय प्लेजर बच्चा. आय लव्ह यू सो मच. माझं या जगामध्ये तुझ्याशिवाय इतर कोणावरही एवढं प्रेम नाहीये. आय नो, आय लव्ह यू टू. मला इतकं छान वाटतंय ना. आणि आय एम सो ग्लॅड यू केप्ट युअर प्रॉमिस. खूप मस्त झाली एंगेजमेंट. मला फार छान वाटतंय. ऑफकोर्स. आणि या लोकांची तोंड पण कशी बंद झाली बघ बच्चा. आता आपल्या दोघांच्या मध्ये इतर कुणी येणार नाही. आता किती वेळ रडत बसणार आहे? जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. केवढा विश्वास होता माझ्या गुरुवर. विश्वासघात केला त्यानं. विश्वास कधीचाच तोडला होता. तुला आज जाणीव झाली एवढंच. बाबा, मला काय वाटतं, आईनं जरा आराम करू दे का? आज जाऊन पडतेस का? हा, जाई. मला कुठे काही जायचं नाही. अगं राधिका, किती लागलंय तुझ्या हाताला? तू थांब, मी मलम आणते, बर्फ आणते. नको नको रे, राहू दे, नंतर करेन मी. पण का? नाही, खरंच नको. राधिका, मला समजते सगळं. तुला का दुःख होत असेल, का वेदना होत असतील. या पोरानं समाजात बेइज्जत केला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज सुनेच्या नजरेतूनही उतरलो. बाबा, तुम्ही असं काऊन बोलता? तुम्ही स्वतःला दोष नका लावून घेऊ. नाही कसं सुनबाई, समाज शेवटी दोष आम्हालाच देणार ना. सोन्यासारखा पोरगा. शिट. आई बाबा, असं समजू. आता काय सांगू मी याला? अरे बाप रे, कसं काय सांभाळता यार तुम्ही मुली सगळे. बच्चा, पण आज तू इतकी छान दिसतेस, मी इतका छान दिसतोय, आणि मी नेहमीच तुला कॉम्प्लिमेंट करत असतो, पण तू आज मला एकदाही कॉम्प्लिमेंट नाही दिलीस. छान दिसतोयस तू. हो ना? हो ना. तसाही नेहमी अंकल सारखा दिसत असतो. अरे नाही, पण मान्यवरच्या कपड्यांमध्ये स्टड दिसतोयस तू एकदम. हो ना. तू ना आयुष्यामध्ये एक कमाल काम केलेलं आहे. आतापर्यंत इकडे तिकडे शॉपिंगला जात असतेस, यावेळेला मान्यवर मोहीमधून शॉपिंग करून आपण काय कमाल दिसतोय बघ. म्हणजे तुझं पण कपडे बघ. हो ना यार, मान्यवर मोहेचे कपडे काय भारी आहेत माहिती तुला. मला तिकडे गेल्यावर ना सगळंच विकत घेऊ की काय असं झालं होतं. कसे बसे मी 3 शॉर्टलिस्ट केले, तरी हा तर माझा फेवरेट आहे. पण लुक एट यू, यू आर लुकिंग लाईक अ प्रिन्सेस. यु नो, थँक्स टू मान्यवर अँड मोहे आपण इतके छान दिसतोय आज. चला निघायचं. सावकाश पकडू का मी? समिधा, नाना थोडे टेन्स वाटतात का ग? हो, आल्यापासून तसंच दिसतंय. विचारते मी त्यांना काय झालं. वाले नाना, काय तुमचा चेहरा उतरलाय, आम्ही वाट बघतोय. काय झालं नक्की सांगाल का? तुम्ही कुठे गेला होतात? म्हणजे राधिका सोबतच होतात ना? हो, तिच्या सोबतच गेलो होतो. नाना, काय झालंय? गुरुनाथ आणि शनायाची एंगेजमेंट झाली. कसं शक्य आहे हे? बघ, गुरुनाथने हे केलं हे खरं आहे. आज राधिकाच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या नाकावर टिचून मी एंगेजमेंट करणार आहे.
मूर्ख आहे का हा माणूस? आणि लिगली राधिकाताईने त्याला डिवोर्स पण दिला नाहीये. नाहीतर काय, डायरेक्ट पोलिसांनाच घेऊन जायला हवं होतं तुम्ही. पण नेलं असतं तरी त्याचा काही उपयोग झाला नसता, कारण ते आमच्या समोर होतेच कुठे. खरं तर त्यांची एंगेजमेंट होऊ नये या हेतूनच आम्ही तिकडे सगळे गेलो. नालायक माणसानं डाव साधलाच. काय हे सगळं घडल्यामुळे राधिकेला तर खूप धक्का बसलाय, पण तिचे सासू सासरे मात्र जास्त खचून गेलेत. त्या बिचाऱ्यानं तर वाटलंही नसेल की आपला मुलगा असं काही करू शकतो. केवढा धक्का बसला असेल त्यांना. जे काही झालंय ते खरोखर वाईट झालंय. मला राधिकाची काळजी वाटते. नाना, मी भेटून येऊ तिला? नाही, आता नको. काय तिची मनस्थिती ठीक नाहीये. मला वाटतं उद्या भेट. नाना, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आपण सगळेजण राधिका सोबत आहोत. राधिकाने खरंच आता गुरुनाथला डिवोर्स द्यावा. राधिका डिवोर्सचा विचार तर करेलच. त्याहीपेक्षा आता राधिकेचा स्वाभिमान जो डिवचलाय त्या अपमानाचं उत्तर राधिका सगळ्यात आधी देईल. आई, ही पेज घ्या बरं. आई, नका ना रडू. आता किती रडणार? गुरुनं बेसावत ठेवलं आपल्याला. यांचे नेहमीच आहे, सगळ्यांना बेसावत ठेवायचं आणि स्वतःला पाहिजे ते बरोबर करून घ्यायचं. आपणच मूर्ख. हे कसे आहेत हे सगळं माहिती असून सुद्धा आपण बेसावत राहिलो ना बाबा. हिचा खूप विश्वास होता ना त्याच्यावर. आई, तुम्ही रडू नका ना. आणि कुणासाठी रडून राहिला? यांच्यासाठी. यांना कुणाबद्दल काही वाटत नाही, कुणाची किंमत नाही, तुमच्या शब्दाचं मोल सुद्धा नाही. यांना काही महत्व वाटत नाही, काही वाटत नाही तुमच्याबद्दल. मग असं असताना स्वतःचा जीव दुःखी काऊन करायचा? आई, नका रडू आता. अगदी बरोबर बोलते सुनबाई. सगळं आयुष्यभर त्याला सहज मिळत गेलं ना म्हणून किंमत नाही. एकुलता एक मुलगा, त्याचा प्रत्येक शब्द हिनं फुलासारखा झेलला. का नाही दिलं मी गुरुला? सगळं दिलं. मा गुरु असा, मा गुरुला हे आवडतं, मा गुरुला ते नाही आवडत. गुरु गुरु गुरु, अख्खं विश्वस्त गुरु झालं. तो ज्याला हो म्हणल त्याला मी हो म्हणत गेले, ज्याला नाही म्हणल त्याला मी नाही म्हणत गेले. त्याला कधी विरोध केला नाही मी. ते सगळे अपराध पोटात घातले मी. राधिका, तू तुला त्रास देते, त्यासोबत असं वागते, तर मी सतत त्याला समजावते, बा गुरु असं नको ना वागू, सुधार स्वतःला, चांगला हो, बदल स्वतःला. एवढ्या सोन्यासारखा संसार नको ना मोडू बा. नाही ऐकलं ते, नाही ऐकलं बा त्यानं. आता पटतंय ना तुझं चुकलंय ते. नका ना बोलू आईंना. काय नाही बोलू, बोलायलाच पाहिजे. बोला ना, मी कुठे नाही म्हणते. मीच गुन्हेगार आहे ना, मीच माझ्या लेकाला बिघडवलं ना, म्हणूनच तर मला पछतावा होत आहे ना, रडत आहे ना मी. येऊ दे त्याला, विचारते जाब. आई, गुरु, आपल्या लेकाच्या भल्यासाठी त्या माय बाप त्या पाठीशी उभे राहते, तर त्याचं का चुकते आणि कसं चुकते सांग पाहू. येऊ दे त्याला उत्तर द्यावंच लागेल. तुमच्या दोघांही समोर सोक्ष होऊन जाऊ दे. का करत का खोट. आई, पण मी तुम्हाला काही बोलले आहे का? नाही ना राधिका, मी तुला काही बोलत नाही, तुला काही दोष देत नाही बाई, पण अन्याय त्यावर झाला ना. तुला दुःखात ठेवली ना त्यानं, हे मला सहन नाही होणार. घरची गृहिणी लक्ष्मी असते ना, घरची लक्ष्मी सुखी तर घर सुखी. ती सुखी ना तर अख्ख्या घराला त्याचे परिणाम भोगावे लागतील. ठीक आहे, तुझ्या मनाला वाटतं ना ते कर.
हवे ते प्रश्न विचार. पण तुला असं वाटतं तो तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल? हो ना, मग त्याला जाब द्यावंच लागेल ना. आणि नाही दिलं तर? हे बघ सरिता, त्यानं जर तुझा अपमान केला ना तर फलकावून टाकीन मी त्याला. आणि बाबा, तुम्हालाही कोणी काही बोललं ना तर ते मला आवडणार नाही. तुम्हा दोघांचा अपमान केलेला मला नाही चालणार. म्हणूनच तुम्हाला एक सांगायचंय, तुम्ही आता काही बोलू नका. जे काय बोलायचं ना ते मी बोलीन, मी करीन. हे 100 वेळा बोलण्यापेक्षा ना एकदाच काय ती कृती करीन. आता वेळ आलीये पाऊल उचलण्याची. अरे यार काय मोकळं वाटतंय सोडल्यावर. पण आय एम व्हेरी हॅपी यार टुडे. काय दिवस गेला आज. पण आता नवीन आयुष्याला सुरुवात ना. नवीन आयुष्याला सुरुवात. बच्चे, तू मला नेहमी विचारायचीस ना की आपण एकत्र कधी राहायचं. ती वेळ आता आली आहे. म्हणजे आपण एकत्र राहायचं नवीन घरात. खरंच? हा, नवीन आयुष्याची सुरुवात नवीन घरातच करायला पाहिजे ना. त्यामुळे नवीन सामान, नवीन वस्तू, सगळं काही आपल्याला हवं तसं. Oh God, Gary, you're so happy. You're the best. God, I love you so much. काय तू खरं मला किती काय काय करायचंय. राधिका, तू माझ्या अहंकाराला दुखावलंस ना. आता बघ तुला काय फेस करायला लावतो ते. आतापर्यंत सिंपथीवर जगलीस ना, आता बघ कशी एकटी पडत जाशील. तुम्हा सगळ्यांच्या नाकावर टिचून मी शनाया बरोबर एंगेजमेंट करणार. Oh God, I'm so happy. Gary, I love you. आय लव्ह यू टू. आता शनायाची साथ असताना ALF ला मी कुठल्या कुठे नेऊन ठेवतो. ALF ला अशा हाईटला नेईन ना की राधिका मसालेचं नाव मार्केटमध्ये धुळीला मिळेल, धुळीला. एनिवे, राधिका मसाले कधी ALF ला कॉम्पिटिशन नव्हतीच, पण आता तर त्याचं नावही कुणाला माहिती नसेल. आणि तो दिवस लवकरच येईल. नाही राधिका, ही वेळ अश्रू गाळत बसण्याची नाहीये. हे मला माझ्या ध्येयापासून विचलित करून राहिले. आणि यांच्या अहंकाराला प्रत्युत्तर द्यायचं असेल तर मला माझं ध्येय पुरं करायला हवं. आणि माझं ध्येय आहे ALF. आई, मी स्वयंपाक करते आणि मग ऑफिसला निघते. हा, आई अथर्व उठलाय. हा, आज जरा उशिराच झाला. काय करेल तो बिचारा. आपल्याला तेवढा धक्का लागलाय तर त्याचं काय. त्याच्या मनावर परिणाम होऊ शकतो. आई बाबा, आता जे झालं ते झालं. आता आपण जरा शांत व्हायला पाहिजे असं मला वाटून राहिलं. मलाही पटतं तुझं. आलेच. सरिता, तू आता अशी कुडत बसू नकोस. सावर स्वतःला.
त्या पोट्यासाठी काय रडत बसायचं? मला माहित आहे हे सगळं सोपं नाही आहे. अगं पण कठीणही नाही आहे. आपणच आपल्या मनाला समजवायचं, सांगायचं की आपल्याला कधी बाळ झालंच नाही, आपले कूस कधी उजवलीच नाही. गुरु, काऊन बरं असं वागलास तू? अगं आई, का केलंस तू असं? का कमी पडलं तुला? का कमी पडलं होतं? आई, एक मिनिट राधिका, तू मध्ये पडू नको बरं. मला याला जाब विचारायचं आहे. का कमी पडलं होतं तू? आमचे संस्कार कमी पडले? हे शिकवलं होतं आम्ही तुला? कुठल्या जन्मीचं पाप फेडतोयस तू? हे कसलं भूत तू डोक्यावर घेऊन चाललायस? बोल नो, बोल ना. जीभ जडली का तुझी? बोल ना. सोड त्याला. कुणालाही कसली उत्तर द्यायची नाही आता. तुमचा आणि माझा आता काही संबंध उरलेला नाहीये. बरोबर आहे. बघितलं कसा बोलला? याचा आणि आपला काही संबंध उरलेला नाहीये. काही संबंध उरलेला नाहीये. बरोबर आहे तुझं, बरोबर आहे बा. तू आणि आमचा काही संबंध उरलेला नाहीये. मीच चुकीची होते ग. मीच याला पाठीची घालत गेले. प्रत्येक वेळेला हा चुकत गेला. प्रत्येक वेळेला मी याला पाठीची घातलं. मला समजत होतं हा गुरु भरकटतोय, तो चुकीचं वागतोय, त्याने वेगळी दिशा पकडलीये. तुम्ही सगळे याच्या पाठीशी नव्हतात तेव्हा मी याला सांभाळलं. सगळ्यांनी तुम्ही लोकांनी याला दूर केलं होतं तेव्हा मी याला जवळ केलं होतं. याला खाऊ घातलं, याला पिऊ घातलं. का नाही केलं याच्यासाठी? मी चुकले. याच्यावर अंधविश्वास ठेवला. मी चुकले. बरोबर आहे. हा माझा गुरु असू शकत नाही. हा आपला मुलगा असू शकत नाही. हा माझा मुलगा खूप चांगला होता. हा माझा गुरु नाही असू शकत. याच्याच पैशाने यानं विकत घेतलेला आहे कोणतरी दुसरा. डोळ्यासमोर नको आहे हा पोरगा. माझ्या डोळ्यासमोर नको आहे हा पोरगा. तुम्ही सांगायची गरज नाहीये मला, आणि कुणी मला हाकलायचा प्रयत्नही करू नका. सामान घेऊन जायला चालू इथे. चुकलं माझं. चुकले. काय करते? मी चुकले. शांत शांत हो. आई, तुम्ही काही चुकला नाहीये. तुमचं सगळं बरोबर आहे. तुमच्या मनात होतं ते तुम्ही बोललात. तुम्ही आता शांत व्हा बरं. शांत हो, रडू नकोस. माझा ऐकतेस का? मी आहे ना तुझ्यासोबत. मी आहे माझ्या कुटुंबासोबत. माझी सून, माझा नातू काही वाऱ्यावर पडले नाहीये. नाही पडू देणार मी कधी. चल माझा ऐक. चल आज जाऊन पड. बरं वाटेल तुला. चल उठ उठ. अगं चल. चल. थांबा. तुमचं घड्याळ घेऊन जा. तुमची कुठलीही वस्तू मला इथे नकोय. फेकून देते. तसंही बिघडलंय. तुमच्या जवळ ठेवलं तर बरं पडेल. झालं सुरू. आणि बघत जा आधेमध्ये, कारण तुमची वाईट वेळ पण सुरू झाली.